अजित पवार रोज सकाळीच कामाला सुरुवात करतात, पण आज सकाळीच दादा आपल्या आमदारांसह सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचले। मात्र रोहित पवारांनी बाप्पाचं दर्शन म्हणजे इव्हेंटचा भाग असल्याचं म्हटलंय। दादांच्या राष्ट्रवादीनं 200 कोटी मोजून नरेश अरोरा यांना निवडणुकीसाठी काम दिल्याचा दावा केलाय। पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट। जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावेत, सिद्धिविनायकाने आम्हाला आशीर्वाद द्यावेत। त्या प्रकारचं पाप एकनाथ शिंदे, अजित पवार या लोकांनी महाराष्ट्राच्या बाबतीत केलेलं आहे। सिद्धिविनायक कोणालाही अशा प्रकारे आशीर्वाद देत नाही। आपले मंत्री आणि आमदारांसह अजित पवार श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आले आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली। एरवी अजित पवारांना अशा प्रकारे क्वचितच मंदिरामध्ये तुम्ही पाहिलं असेल, पण आता आपल्या सहकाऱ्यांसह दादांनी श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। यावेळी अजित पवार यांनी अभिषेक सुद्धा केला। गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर अजित पवारांनी विजयाची विक्ट्री साईन सुद्धा दाखवली आणि त्यानंतर आपण विधानसभेच्या निवडणुकीसाठी श्री सिद्धिविनायकाकडे आशीर्वाद मागितल्याचं म्हटलं। आम्ही जे काही आता जनतेच्या समोर जाणार आहोत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावेत, सिद्धिविनायकाने आम्हाला आशीर्वाद द्यावेत, त्याकरता आम्ही ती विक्टरीची खूण दाखवलेली आहे। लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्याच्या करता त्यांच्या समोर जाणार आहोत। परंतु ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात एका चांगल्या दिवशी केली जाते। तो चांगला दिवस आज नेमका आलेला आहे, योग जुळून आलेला आहे आणि म्हणून आजचा दिवस आम्ही सगळ्यांनी निवडला। ते सिद्धिविनायकाचं दर्शन घेत आहेत, ही चांगली गोष्ट आहे। सिद्धिविनायक पाप पुण्य समजतं। पुण्य कोण करते, पाप कोण करते, चोऱ्या लांड्याला वड्या करून कोण माझ्या दारात पुण्यात्मा व्हायला येत आहे हे सगळ्यांना कळत असताना त्याच्यामुळे ज्या प्रकारचं पाप एकनाथ शिंदे, अजित पवार या लोकांनी महाराष्ट्राच्या बाबतीत केलेलं आहे, सिद्धिविनायक कोणालाही अशा प्रकारे आशीर्वाद देत नाही। पाप करणाऱ्यांना सिद्धिविनायकाचे आशीर्वाद मिळत नाहीत अशी पोचरी टीका यावर संजय राऊत यांनी केली। तर रोहित पवारांनी डिवचण्याची एकही संधी सोडली नाही। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं राजकीय रणनीतिकार नरेश अरोरा यांना काम दिलंय आणि श्री सिद्धिविनायकाचं दर्शन हाही अरोरा यांना दिलेल्या 200 कोटींच्या कॅम्पेनचा भाग आहे असं रोहित पवार म्हणाले। अजितदादांच्या पक्षाने अरोरा नावाच्या एका व्यक्तीला 200 कोटी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय। कशाचं दिलंय? ते इमेज बिल्डिंगचं दिलंय। लोकांपर्यंत आपण पोचायचं कसं, आपलं इमेज कशी लोकांपर्यंत पोचायचे, ते इमेज बिल्डिंगचा हा एक भाग दिसतोय। अरोरांनी सांगितलं वाटतंय काल परवा की आता मंदिरात जावा, तिथून तुमची सुरुवात करा। त्यामुळे हे क्रेडिट खरं तर अरोरांना आपल्याला द्यावं लागेल, ज्यांनी 200 कोटी देऊन आता त्यांची स्ट्रॅटेजी अजितदादांची ते बनवत आहेत। जे अरोरा सांगतील ते दादांना ऐकावं लागेल। त्यामुळे अरोरांनी सांगितलं असावं आज तुम्हाला मंदिरात जावं लागतंय, उद्या तुम्हाला तिथं सभा घ्यावी लागते, उद्या असे कपडे घालावे लागतील, केस असे कापावे लागतील, अशा पद्धतीने तुम्हाला बोलावं लागेल। त्यामुळे कन्सल्टंट जसे बोलतात तसं दादांना त्या ठिकाणी करावं लागेल। असे दादा पूर्वीचे नव्हते। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा अजित पवारांच्या इव्हेंटचा हा भाग असल्याचं म्हटलं। सगळे आता इव्हेंट चाललेले आहेत, ते इव्हेंटचा एक भाग आहे। पण कोणी कुठल्या दर्शनाला गेलं तर त्याच्यावर टीका करायचं नसतं। ज्याची पद गेली त्यांना ह्या पद्धतीच्या गोष्टी कराव्या लागतात, पण कुठल्या देवळात गेले तर त्याच्यावर टीका करायचं काही कारण नाही। राजकीय रणनीतिकार म्हणून याआधी प्रशांत किशोर यांची ओळख आहे। प्रशांत किशोर यांच्यासारखेच नरेश अरोरा हे सुद्धा निवडणूक कॅम्पेनर आहेत। नरेश अरोरा पॉलिटिकल कॅम्पेन मॅनेजमेंट कंपनी designbox.com चे सहसंस्थापक आहेत। राजस्थान आणि कर्नाटकसह इतर राज्यांमध्ये काँग्रेससाठी त्यांनी निवडणूक प्रचाराचं काम केलंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीत नरेश अरोरा उपस्थित होती। दादांच्या आमदारांना अरोरा यांनी पक्षाचं ब्रँडिंग आणि रणनीतीवर सविस्तर माहिती दिली। लाडकी बहीण, 3 सिलेंडर मोफत, शेतीपंपाला वीज बिल माफीसह योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 90 दिवसांचा रोडमॅप तयार करण्यात आलाय। लोकसभा निवडणुकीमध्ये 4 पैकी एकच जागा अजित पवार यांना जिंकता आली। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचाही पराभव झाला।
त्यामुळे विधानसभेसाठी अजित पवारांनी रणनीतिकाराला सोबत घेतलंय. नेत्याची इमेज बिल्ड करण्याचं काम निवडणूक कॅम्पेनरकडून केलं जातं. त्याचाच एक भाग म्हणून अजित पवार श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. विशाल पाटील, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.